श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आज मी कुंकुमार्चन कसं करायचं किंवा कुंकुमार्चन म्हणजे काय, देवीला कुंकुमार्चन आपण कशा पद्धतीने करायचं आहे, कुंकुमार्चन आपल्याला कधी करायचं आहे आणि त्यासंबंधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर सर्व स्वामीसेवकांनी आपापल्या पद्धतीने आपण आपल्या देवीची अर्चना करतो, तिची भक्ती करतो, तिला प्रार्थना करतो, तिचं नामस्मरण करतो. पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक विभागात वेगवेगळी पद्धत आहे. कुंकुमार्चन करण्याची पण पद्धत आहे. तर आजचा हा व्हिडिओ कुंकुमार्चन म्हणजे काय, तर बघा, इच्छित देवी देवतांचा आपल्याला नामजप करायचा आहे आणि एक चिमूटभर कुंकू मूर्तीवर आपल्याला त्या देवीच्या चरणापासून त्याचा प्रारंभ करायचा आणि तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला ते वाहायचं आहे. अथवा मग आपल्याला कुंकुमार्चन करत असताना आपल्याला काय काय म्हणता येईल, तर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला ललिता सहस्रनाम आपण म्हणू शकतो. आपण श्री सुक्त म्हणत देखील आपण कुंकूचं अर्चन आपण देवीला करू शकतो आणि नामजप देखील आपण करू शकतो. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा मग विष्णू गायत्री मंत्रही तुम्ही म्हणू शकता. श्री सुक्त म्हणायचं आहे, ललिता सहस्रनामही आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण कमलात्मक मंत्र जर म्हणत आपण जर देवीला कुंकुमार्चन केलं तर ते तर खूपच चांगलं आहे. आणि इच्छित देवी देवतांचा नामजप आपल्याला करत कुंकवानं आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे. म्हणजेच आपल्याला कुंकवाचं अर्चन करायचं आहे. यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात. तर देवीला कुंकुमार्चन करणं म्हणजे काय, तर आपल्याला देवीचा नामजप करायचा आहे. एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करायचा, तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला ते वाहायचं आहे. अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवानं स्नान घालायचं, म्हणजेच काय, कुंकुमार्चन करायचं, कुंकवाचं अर्चन करायचं. ललिता सहस्रनाम, श्री सुक्त, देवीची स्तुती आपण करू शकतो. देवी स्तुती देखील आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये. त्यानंतर 9 मंत्र देखील आहे. देवी सहस्रनामावली पण आहे. देवी अष्टोत्तर शतनामावलीनं देखील आपण कुंकू वाहू शकतो. या प्रत्येक म्हणजे आपण ललिता सहस्रनाम ज्या वेळेला म्हणतो किंवा श्री सुक्त ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्यामध्ये देखील देवीच्या बाबत आपण तिची प्रशंसा करत देवीला ते अर्चन करत असतो. कुंकू देवी स्तुतीही आपण करू शकतो. 9 मंत्र. आणि यामुळे काय होतं, आपली जी सेवा आहे ती देवीपर्यंत पोहोचते. आणि कुंकुमार्चन हे अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्रीत आपण करायला हवी. लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील करायला हवं आहे. मंगळवारी देखील करावं, शुक्रवारी करावं, पौर्णिमेला करावं, गुरुपोषम रोजच्या योगाला करावं, संक्रांतीच्या दिवशी करावं. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी देखील आपण करू शकतो. या दिवशी आपण कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं नाही. आश्विन नवरात्र असेल तेव्हा त्यावेळेला आपल्याला सप्तशतीचे पाठ आपण करायचे आहे. आणि ते पाठ वाचण्यापूर्वी जेव्हा आपण सप्तशतीचं पाठ वाचतो ते पाठ वाचण्यापूर्वी आपण पाठ वाचत असताना देखील कुंकुमार्चन करू शकतो. कारण काय, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करत असताना ज्या वेळेला आपण एक ओळ वाचतोय त्यावेळेला आपण नमो नमः म्हणताना आपण देवीला कुंकू अर्चन करू शकतो. कारण यामुळे काय होतं, देवीपर्यंत आपली सेवा ही खूप पुण्यकारक आणि शुभ फलदायी आपल्याला ती आहे. तर सप्तशतीचा पाठ करत असताना देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पण त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, कुंकुमार्चन करताना आपण देवीची प्रतिमेवर देखील करू शकतो, श्रीयंत्रावरही करू शकतो. त्याचप्रमाणे एखादी वस्तू म्हणजे काय, सुपारी असेल, यंत्र असेल, सुवर्णपट असेल किंवा ताम्रपट असेल, या पात्रात घेऊन आपल्याला ते सुचिरभूत म्हणजे आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे. आणि त्यांना आपल्याला उजव्या हाताचा अंगठा आणि मधलं बोट व अनामिका या बोटांनी आपल्याला उजव्या हाताने कुंकू अर्पण करायचं आहे. यानेच
कुंकुम घेऊन आपल्याला त्याच म्हणजे उजव्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या बोटांनी आपल्याला उजव्या हाताच्या या बोटांनीच आपल्याला आपल्याला देवीला अर्चन करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला ते कुंकू व्हायचं आहे. आपण देवीला स्नानच घालणार आहोत कुंकवाने. मग कुंकुमार्चन करत असताना आपल्याला शक्तितत्व आकृष्ट करायचं आहे. आपल्याला जे काही देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर जी देवी जागृत होते, जागृत मूर्तीला शक्तितत्व कुंकवात येतं. नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळी लावायचं आहे आणि त्यातील देवीची जी शक्ती आहे ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. त्यामुळे शक्तितत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा आपण कुंकवाने करतो. आणि कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाचा लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्व जागृत करण्यासाठी आपल्याला लाल रंगाचं दर्शक असतं, ते म्हणजे कुंकू. देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचं प्रतीक म्हणजे कुंकू. कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य असं स्थान आहे. मूळ शक्ती आणि बीजाचा गंध हाही आपल्याला कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी दर्शवणारा आहे आणि देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचा प्रभावी माध्यम असं वापरलं जातं. देवी ही जागृत झाली त्यामुळे आपल्या कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि ते कुंकुमार्चन कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं जे कुंकू आहे ते आपण एका डबीत ठेवायचं. आणि यामुळे काय होतं, आपण ते बाहेर जाताना आपण आपल्या रोज हे कुंकू कपाळाला आपल्याला वापरायचं आहे किंवा सिंदूर बनवून वापरायचं आहे. यामुळे आपल्याला कुंकुमार्चन करून अर्पण केलेले हे साठलेलं कुंकू आपण लक्ष्मीप्राप्ती, अक्षय लक्ष्मीप्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो. तर कुंकुमार्चन करत असताना याबाबत भरपूर अशी माहिती आहे जी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. सध्या कुंकुमार्चन कधी करावं, कुंकुमार्चन का करावं आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं नाही, हे लक्षात असू द्या. आणि झालेली सेवा ही महाराजांचरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.